डोक्यावरती आता पहिला चेंडू या मॅच मध्ये पाहायला मिळेल. गेम इज ऑन. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिला चेंडू धीम्या गतीनं चेंडू जातोय अनिल कोळीच्या हातात. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय इथे खऱ्या अर्थानं ऋतिक मोरेचा खेळ. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय अनिकेत. एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज म्हणून याची नोंद आहे टीम धामणी संघामध्ये. आता तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. साईराज नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. असं वाटलं होतं ऋतिक जादू सारखा चमत्कार करेल, पण ऋतिक नकातेनं दाखवलं का रात्रीची मध्ये माझ्याकडे देखील जादू आहे. जबरदस्त चेंडू यष्टिक्षकाचं देखील आपण कौतुक करूया. शिवा दळवीनं काय चेंडू गॅदर केला. त्यानंतर त्यानं विकेटच्या शोधामध्ये गेस्टनचा बेल्स देखील खाली पाडल्या. पण अनिकेतचं देखील आपण नक्कीच कौतुक करूया. तो त्याच्या जागेवरती ठाम आहे. गोलंदाजानं फेकलेला निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मितांश लिओन परळी संघाचे इरादे बुलंद करतोय. पुन्हा ऑफस्टॉमच्या लाईन मध्ये फिंगर रोल झालेत. बॅट अडी चेंडूचा संपर्क नाही. अनिकेत खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करतोय. बदल आली त्याचा वापर होत नाही असं म्हणतात क्रिकेटमध्ये. फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे. आणि स्पर्धा जरी तुम्हाला ऑन मोबाईल वरती पाहिजे असेल तर तुमचा नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे. WTC या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण चालू आहे. घर बसल्या बरेच प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सगळ्यांना मी विनंती करेल, जे या खेळाडूंचे चाहते आहेत त्यांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. आडव्या बॅटनं स्विच हिट केलाय. आता चेंडूचा पाठला करताना 2-2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. नॉन स्टॉप मैदानावरती पाहायला मिळाला. चेंडू गरंगळत गेला सीमारेषेच्या अगदी बाहेर. गल्लीमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतो आणि इथून दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या या पावनभूमीत हाळच्या या क्रीडा नगरीमध्ये आलेला जबरदस्त चौकार. डीजे चौकाराच्या मदतीने अकाउंटर ओपन झालंय. पुन्हा आडव्या बॅटनं यावेळेस टप्प्यावरती आक्रमण, पण चेंडू बराच वेळ हवेमध्ये. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. दमदार जानदार दोस्ती चषकाचा शानदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. ठोक डीजे. टोटल आता 8 आकडा स्कोरकार्ड वरती. पहिल्या 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 विकेट गोलंदाजानं मिळवली. त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव फेकले, पण वार वरती पलटवार झाला. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करण्याची संधी. पुन्हा एकदा अनिल कोळी चेंडूच्या खाली येणार. तत्पूर्वी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दे. टांगा पलटी घोडे परार. लगातारचा केलाय वार. आज आहे रविवार. आलाय तिसरा चौकार. ठोक डीजे. झटपट पटापट गोलंदाजासाठी येईल अशी आपण अपेक्षा करूया. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे. बऱ्याच संघाला पेनल्टी दिली गेली आहे. मितांश लिओन परळी संघाला मी सूचना करतोय की आपण आता लवकरात लवकर दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणा. नेक्स्ट बॉलर अल्पेश
दळवी आपल्याला पाहायला मिळतो. वेगाचा हा बैताज बादशाह आहे. सुधागड तालुक्यामधला हा देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे या ओव्हर मध्ये धावा रोखण्याची. पण स्ट्राईक एंड वरती देखील आपण बघतो एक कसलेला फलंदाज साईराज आता राज्य करेल का? 12 धावा पहिल्या गड्याच्या मोबदल्यात स्कोरकडवरती नक्कीच नोंद झाल्यात. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी उजव्या हाताचा गोलंदाज तयार. वेगावरती स्वार झाला. चेंडू डीप पॉइंट मध्ये पाहायला मिळतोय. रितेश काळभोर चेंडूवरती येणार, तत्पूर्वी मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने आता 13 धावसंख्येची नोंद. 13 धावा नोंद तर नक्कीच झाल्या. 200 षटकाचा थरार आपण पाहतोय. आजची या स्पर्धेची अंतिम आणि शेवटची रात्र आहे आणि या रात्रीमध्ये जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळतीये. एक मॅच पाहण्यासाठी हालचे सगळे ग्रामस्थ आता लॉक लावून आलेले आहेत. यानंतर तो सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. आडव्या बॅटनं आपण बघतोय काऊ कॉर्नर मध्ये चेंडूला खेळलं गेलं. डीप मधनं चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळते. पुन्हा एकदा सिंगल येते. आतापर्यंत अल्पेशच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या आणि टोटल स्कोरकडवरती 14 धावसंख्येची नोंद झाली आहे. अनालिसिस जर आपण विचार केला तर 42 ते 45च्या घरामध्ये या 24 चेंडूमध्ये धावा येतील असं पाहायला मिळतंय. पण त्याच्या पलीकडे देखील धावा येऊ शकतात, कारण की साईराज मध्ये ती क्षमता आहे. पुन्हा हलक्या हातानं डीप पॉइंट मध्ये चेंडूला खेळलंय. रितेश जोपर्यंत चेंडूवरती येणार तत्पूर्वी पुन्हा एकदा एक सिंगल येते. आतापर्यंतची परिस्थिती पाहताना जबरदस्त गोलंदाजानं चेंडू टाकलेत आणि त्याच्यावरती उत्तर देताना बॅटरनं मात्र 3 सिंगलची निवड केलेली आहे. चेंडू उंच गेलाय. या चेंडूला लांबी देखील कमी पाहायला मिळते. अनिकेतचा फटका फसलाय. चेंडू खाली आपण बघतोय क्षेत्ररक्षक रोहन मोरे आलाय. त्यानं टिपलाय झेल आणि संपलाय आता अनिकेत या बॅटरचा खेळ. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. टीम धामणी संघाला दुसरा झटका. हुसेन गेले 4 रात्र हा देखील चुमुकला मी पाहतोय. या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्याच्या वजनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी बॅट उचलण्याचं काम केलंय. पण येणाऱ्या भविष्यामध्ये हाळ संघाचा देखील हा चमचमता सितारा नक्कीच पाहायला मिळणार. नेक्स्ट बॅटर मयूर आता स्ट्राईक गेट वरती. मयूर साठी भन्नाट वेगानं ऑफस्टमच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू होता. मयूरकडे या चेंडूला मारण्यासाठी उत्तर नव्हतं. चेंडूला सरळ जाऊ दिलं. अशा भूत नजरेनं मयूर चेंडूकडे बघत राहिला आणि बघता बघता जणू काही हुसेन प्रेमात पडलाय की काय असा प्रश्न मला देखील पडला. मयूरनं वेगानं बॅट फिरवली. इथे मात्र आपण बघतो मिथुन लांगी यांच्या हातामध्ये आज चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे सिंगल न उत्तर आलंय. षटक क्रमांक दुसरं पूर्ण होतं आणि 2 षटकामध्ये आता स्कोरगडवरती धावा लागल्यात त्या 16. म्हणजे या षटकामध्ये गोलंदाजांना धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 4 आणि मिळवले एक मोठी विकेट. 2 बाद जरी मरी माता धामणी संघाच्या स्कोरगडवरती 16 धावांची नोंद आहे. पण अजूनही येणाऱ्या आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अब होगा कडा संघर्ष. ठोक डीजे.
हाळ वॉरियर्स संघाचा कर्णधार आणि त्याच्या विरोधात खेळणारा मास्टर 11, या दोन्ही कर्णधारांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. दोन्ही कैप्टन को गुजारिश है आप इस मंच पे आइए. कॅप्टन आएंगे कॅप्टन. टॉस झालेला आहे. निर्णय काय घेतलाय? टॉस कोणी जिंकला? हाल वॉरियर्स टीमनी टॉस जिंकलाय. त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. बाकीच्यांनी तिकडेच बसा. एक छोटासा इंटरव्यू घेऊ आपण या दोन्ही कर्णधारांचा. कैसा लग रहा है ये माहौल जब आप इस श्रृंखला के लिए आए थे पहले रात में? ऐसा लगा था कि आप इस मैदान पे खेलेंगे? अच्छा लग रहा था, बट पहली थिंग, अगर एसीएल के बच्चे रहते थे इसमें तो हमारे को ऐसा लगता ही नहीं था कि इन लोग लेंगे हमें खेलने के लिए. लेकिन अब ऐसा लग रहा है कि आप अगले साल शायद दोनों टीम में से एक टीम में से तो खेलोगे. लेकिन यहाँ पे विकेट जा चुका है. बाद होणारा फलंदाज मयुरेश मैदानाच्या बाहेर येतोय. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 गडी आता बाद झालेत. आणि नेक्स्ट कॅप्टनला मात्र माझा प्रश्न असेल, अपोजिट संघाचा जो कर्णधार आहे मास्टर 11 हार्ड टीमच्या कॅप्टनला आपण विचारूया. आता पहिल्यांदा तुम्हाला बॅटिंग करायचे या मैदानावरती. कदाचित 2 षटकांचा सामना असेल. आपके सामने 12 गेंदों की कितना रन आप बनाएंगे? 20 तक का तो बनाएंगे, 20 से ज्यादा. 20 रनों के लिए कौन से बैटर का आप यूज करेंगे? सामने देखील 2 दिग्गज ऐसे आहे गेंदबाज आहे. नेक्स्ट बॅटर मात्र मैदानात गेलाय विजय. विजयसाठी टाकलेला हा चेंडू होता. गोलंदाज कल्पेश ना डॉट चेंडू मात्र इथे येतोय. कल्पेश आणि अल्पेश हे दोन्ही बंधू आहेत. एक उजव्या हाताने गोलंदाजी करून गेला. आता डाव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजच्या मार्क वरती आहे. इसके बाद तो तगड़ा मुकाबला होने वाला है. मुकाबला तगड़ा हो यही है गुजारिश है. लेकिन बीच मैदान पे झगड़ा ना हो ये मेरी गुजारिश है. यूसुफ खान बैटिंग के लिए आने वाले हैं. उनको शुभकामना दी जाती है. पण या दोन्ही टीमचे जे मेंटॉर आहेत ना त्यांचं मी नक्कीच कौतुक करेन. हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. पुश करा आणि खुश राहा. ऑफ साइडच्या दिशेने डीप मध्ये चेंडू जातो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूची उचलफेक केली गेली. तत्पूर्वी मिळाली एक सिंगल. साईराजनं मात्र स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लोअर फुलटॉस आर पार चेंडू वरती झालाय वार. फटक्यात होतं वजन. ऋतिक सांगतोय धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. वसीम कर्जीकर विनंती आपण व्यासपीठावरती या. तुमचं स्वागत केलं जाईल डीजेच्या या गीतानं. ठोक डीजे. डीजे देखील आज जर थोडासा टेन्शन मध्ये आला असेल. त्याला देखील खूप कमी संधी मिळालेली आहे. पण या चेंडूवरती नहीं मिलेगा मौका. दिया गेंदबाज ने बल्लेबाज को धोखा. गेंद गई कीपर को दस्तानों में डॉट. आणि या 6 धावांच्या मदतीने आता टोटल धावफलकावरती धावा लागल्या होत्या त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23. शेवटचं षटक असेल तोडफोड मारधाडवालं. साईराजला आता विचार करावा लागेल. या मैदानावरती किमान 45+ धावांची नोंद करणं गरजेचं आहे. कारण समोर देखील एक तगडा संघ आहे. सुधागड तालुक्यातील एक नामवंत मितांश 11 परळी संघ मैदानाच्या आत खेळतोय. आणि त्या संघामध्ये आज जे सिनियर 40+ चे 2 खेळाडू आहेत ना ते गेम चेंजर आहेत. एक मिथुन लांगी आहे आणि त्यांच्या बरोबरीने आपण बघतोय कुणाल कारेकर. एक जबरदस्त विस्फोटक अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी देखील ताकदवान आहे त्यांची. आता नेक्स्ट ओव्हर साठी आपण मैदानाच्या आत जाऊया. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज
रोशन खरिवले. जयदत्त शेलार खास कल्याणवरून ही मॅच खेळण्यासाठी आलेत. कामामध्ये व्यस्त असतात पण नेहमी मितांशिलन परळी संघासाठी वेळात वेळ काढून ते क्रिकेटचा आनंद घेत असतात. जयदत्त शेलार म्हटलं तर शाहिद शेख याचे खूप मोठे फॅन आहेत. बिग फॅन शाहिद शेखचे. छोटा शाहिद शेख म्हणून परळी परिसरामध्ये त्याची ओळख आहे. जर्सी क्रमांक 45. गोलंदाज रितेश खरिवले इन ऍक्शन मध्ये तयार झाल्या पंचांच्या अगदी डाव्या बाजूला. पॉइंट मध्ये चेंडूला खेळायचा होता पण गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं मोक्यावरती चेंडूला अडवलं. वेगावरती स्वार होणारा चेंडू आता एक धाव देऊन गेला. स्ट्राईक एंड वरती आता पाहायला मिळतो साईराज आणि विजय असेल नॉन स्ट्राईक एंड वर. एका धावेनं स्कोरकार्ड वरती 24 धावसंख्येची नोंद. किमान येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 15 धावांच्या शोधात राहावं लागेल ही टीम धामणी संघाला. ऑफस्टमच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्नात लाईन मिस करणारा चेंडू. पंच पनिशमेंट देताना वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवंतरच्या मदतीने आता स्कोरकार्ड वरती वाढ होती आणि आता टोटल पाहायला मिळेल 25. इथे बॅटची कडा घेऊन आता गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा 40+ खेळाडूंनी साधली संधी आणि इथून 2 धावसंख्येने आता स्कोरकार्ड वरती वाढ झाली आहे. 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय स्कोरकार्ड वरती आता टोटल 27. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. रनआउटची साधली संधी. विजय आणि साईराज मध्ये कॉलिंग प्रॉपर नव्हतं. साईराजला आता करावा लागेल परतीचा प्रवास. संधी देऊया डीजेला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय रोहन. रोहन आता नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक एंड वरती विजय. विजय लोते. हाकू टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव फेकला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. डॉट चेंडूचा इशारा. साईराजचं परतनं आता थोडस डोकेदुखी ठरू शकतं. समय समय पे बड़े लोगों की राय रहीम और मामू की चाय पीनी चाहिए. आणि मामूचा चहाचा आस्वाद तर नक्कीच त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यांचा आभार नक्की व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये दानिश खोत सरांनी देखील आमची बरीचशी काळजी घेतली. त्यांचं देखील मी कौतुक नक्कीच करेल. एक जबरदस्त असे पंच आहेत. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. अवंतरच्या मदतीने वाढ होतीये. लगातार 2 मोठ्या स्पर्धा करण्याचा अनुभव दानिश खोत यांनी घेतला. एक दोस्ती ट्रॉफी सांगडे गावाच्या वतीने आयोजित झाली आणि एक दोस्ती ट्रॉफी आपण बघतोय हाळ खुर्द या गावाच्या नावानं पाहायला मिळाली. पण अमन स्पोर्ट्स हाळ या सगळ्या टीमच्या खेळाडूंनी आणि हाळच्या ग्रामस्थांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं. इथे चेंडू उंच गेला आणि लांबी कमी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एका बॅटरला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. टीम धामणी संघाला झटका क्रमांक 5वा पाहायला मिळतोय. मुफीद, मुनीर, रहीम, आयान, त्यानंतर ताबीज
आतिफ बेडेकर असतील, असे बरेचसे खेळाडू आहेत आणि ज्याचे सिनियर आहेत ना, म्हणजे त्यांच्यामध्ये आता तिथे बसले बरेचसे आमचे ग्रामस्थ आहेत ज्यांनी एक काळ गाजवला, ते आता त्यांच्या छोट्या या खेळाडूंच्या मॅचची वाट बघतायत. बरीच पारितोषिकं यानंतरच्या मॅच मध्ये लागणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. पण आताची परिस्थिती थोडीशी अवघड आहे ती टीम धामणी संघाची. शेवटचा चेंडू असेल, स्कोरगार्ड वरती धावा लागल्यात त्या 29, 5 बाद 29, जरी मरी माता धामणी. हलक्या हाताने या चेंडूवरती आकार देण्याचा प्रयत्न केलाय अजय लोतेनं. सिंगल तर घेतली गेली, डोस दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. तिसऱ्या धावेसाठी धावलेत मिथून लांगीनं केलं थोडस फंबल. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये गलती नाही चलती. स्कोर कडवरती आता धावांची नोंद होईल. टोटल 4थी धाव घेताना बाद झाला बॅटर रोहन. बाद होतोय या चेंडूवरती आणि या 3 धावांच्या मदतीने आता टोटल 32 धावसंख्या स्कोर कार्ड वरती नोंद झाली आणि विजयासाठी 24 चेंडू मध्ये 33 धावसंख्येची गरज. जयेश पाटील साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस भड संघाचा बाहुबली जयेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसन असतवा. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. मान्यवरांच्या मांडियाळ्यामध्ये एक मोठं नाव आता नक्कीच या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या सोबत बरेचसे त्यांचे मित्र सहकारी देखील आलेले आहेत. सगळ्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसन असतवा. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. विजयासाठी 24 चेंडू मध्ये करायच्या 33 मितान शिलवण परळी संघाला धामणी संघाच्या विरोधात. हलपतराव साहेबांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर सचिन गवळी साहेबांना देखील विनंती आपण देखील आपलं स्वागत असेल. डीजे पुढील मॅच आपण पाहणार आहोत. सर्वांसाठी जी एक मेजवानी असेल, हाल वॉरियर्स विपक्ष मास्टर 11 हाल. दोन ओव्हरची मॅच असेल. आपल्याला बऱ्याच मॅचेस खेळवायचे आणि त्याचबरोबर आपल्याला मोठमोठ्या संघांना इथे खेळताना बघायचे सुद्धा. त्यासाठी पुढची मॅच 2 ओव्हरची असेल. सर्वांना अगदी पहिले तर विनंती असेल, पुढची मॅच चालू झाल्यानंतर फिल्डिंग टीमने एका लाईन मध्ये आतमध्ये जायचंय आणि आपल्याला 2 ओव्हरसाठी 10 मिनिटं असतील. त्याच्या आतमध्ये पहिली मॅच संपवायची, इनिंग संपवायची. नंतर बॅटिंगला जाताना या व्यासपीठावर अगदी पाहायला गेलं तर उपस्थित जयेश पाटील बाहुबली आहेत. सोबत पाहायला गेलं तर सचिनजी गवळी साहेब आहेत. दर्शनजी हलपतराव सुद्धा आले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. इथे मान्यवर सोबत असेल तर सर्वांचं आपण स्वागत करूयात. परंतु या मॅचचा आनंद घेताना आपण लाईव्हच्या माध्यमातून
मंड्याबाई मॅचचा आनंद घेतात. या खोपोलीमधील पाहिलं तर रील स्टार मधील अगदी एक अव्वल दर्जाचे रील स्टार मंड्याबाई एडिटर, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओ एडिट करण्यासाठी मंड्याबाई फेमस. व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यानंतर त्या प्रकारचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी मंड्याबाईंची अगदी पहिले तर चलती आहे. म्हणून तर पाहिलं तर सुनील भाऊ पाटील असतील, त्याचबरोबर अनेक मोठमोठे नेते या खोपोली शहरामधील, प्रशांतदादा शेंडे त्यांचे सुद्धा पाहिलं तर रील्स अनेक ज्या व्हायरल्स होतात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचं काम मंड्याबाई अगदी करतात. आणि कुणाला जर अशा प्रकारच्या व्हिडिओ रील्स बनवायच्या असतील, एडिटिंग करायच्या असतील, तर मंड्याबाई सोबत आपण संपर्क साधू शकता. तुषारजी धुमाळ सरांकडे पाहिजे त्यांचा नंबर सुद्धा आहे, अगदी प्रोव्हाइड केला जाईल. तुषारजी धुमाळ यांचे लाडके मंड्याबाई, त्यांच्याकडून स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा आल्यात. नंबर स्क्रीनवर शेअर केला जाईल मंड्याबाईंचा. व्हिडिओ एडिटिंग साठी अगदी फेमस, व्हिडिओ बनवण्यासाठी सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ, म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला व्हिडिओ पाहिजेत, अगदी इन्स्टाला ज्या प्रकारे आपण अगदी कल्पकतेने भरलेल्या ज्या व्हिडिओ असतात, जे आपण विचारही करू शकत नाही अशा एडिटिंग केलेल्या व्हिडिओ असतात, त्या सुद्धा नक्कीच बनवण्याचं काम मंड्याबाई करतात. त्याच्याकडून स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. अहमदभाई बेडेकर साहेबांचं आपण या स्पर्धेमध्ये सहज स्वागत करूयात. या व्यासपीठावर आपण उपस्थित पाहुणे पाहतो, अर्थातच जयजी पाटील आहेत, त्यासोबत सन्माननीय दर्शनजी हलपतराव साहेब सुद्धा आहेत, सासगावचे आमचे अगदी गाववाले, याचे आपण सहज स्वागत करूयात. प्रत्येक स्पर्धेमध्ये दर्शनभाई हलपतराव यांची एक चांगल्या प्रकारची अगदी पाहिजे तर भरघोस मदत असते. मग ती एक मित्र म्हणून या स्पर्धेमध्ये कधी पाहिले तर त्यांनी जरूर दिले, त्यांचं पुन्हा एकदा सहज स्वागत करूयात. तिथे पाहिले तर धावा करायच्या 4 ओव्हरमध्ये 33 धावा करताना कशा प्रकारे बॅटिंग करताना धावा केल्या जातील हे पाहिलं जाईल. सलामीची जोडी शिवा दळवी आणि त्याच्या साथीला अल्पेश दळवी. अल्पेश दळवी, शिवा दळवी, त्याबरोबर मिथुन लांगीला सुद्धा आपण यांना सुद्धा पाहणार आहोत. सोबत पाहायला गेलं तर कुणालजी कार्यकर, एक जबरदस्त हार्ड हिटर खेळाडू 40+ चे, ऑनसाइडला खेळायचा होता. बॉलिंग ट्रॅकवर अजय लोते आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल, पहिली धाव धावफलकावर लागते. जिथे धावा करायच्या 33, एक लेग बायची धाव, त्यानंतर इथे पाहिजे तर व्हाईट स्वरूपामध्ये धाव. 33 धावा आणि त्या 33 धावा कशा केल्या जातील या सेकंड इनिंग मध्ये पाहायला जाईल. परळी संघ मितान शिलेवण या नावाने इथे खेळताना मैदानामध्ये पाहतो, आणि जरी मरी माता धामणी संघ, दोन्ही संघ अगदी अव्वल दर्जाचे संघ. ऑन साइड अगदी खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथं पाहिलं तर धाव 1 मिळते. 33 करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी कमी धावा आल्या, एखादी विकेट आली, मॅचला अगदी पाहिलं तर निर्णायक स्थितीमध्ये बॉलिंग टीम सुद्धा घेऊन जाऊ शकते. आणि धामणी संघ एक जबरदस्त संघ आहे. या संघामध्ये अगदी ताकद आहे. या संघामध्ये जशी बॅटिंग ही मजबूत आहे तशी बॉलिंग ही मजबूत आहे. मग समोरचा परळी संघ सुधागड मधला सध्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर खालापूरमध्ये येऊन स्वतःच्या नावाची दहशत निर्माण करणारा संघ. प्रेक्षक कमाल कॅच साठी दर्शनजी हलपतराव यांच्याकडून 200चं कॅश प्राइज असेल. जे षटकाराच्या बाहेर प्रेक्षक कॅच पकडतील त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दर्शनजी हलपतराव यांच्याकडून असणार आहे. चौकार आलाय आणि या चौकाराची गरज सुद्धा होती. खरं तर पहिलं षटक जिथे गोलंदाजी मार्कवर अजय लोते आहेत, पहिल्या षटकामध्ये जबरदस्त मारा पाहायला मिळाला. धावा संख्या पोहोचते 7 पर्यंत. 33 करायचे आहेत. कमीत कमी धावा पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या, विकेट आली तर मॅचचं चित्र बदलू शकतं. चालू असलेल्या सामने आपण पाहतोय दोस्ती चषक, आणि या दोस्ती ट्रॉफीच्या ज्या सुरुवातीच्या पण रात्रीमध्ये पाहिलं, अनेक मान्यवर व्यासपीठावर पाहिले. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहिलं तर बरेच मान्यवर पाहिले ज्यांनी आपल्याला प्लेअर ऑफ सिरीजसाठी इलेक्ट्रिक स्कूटी दिले. अर्थातच ते आमचे सन्माननीय पाहुणे भोईर साहेब सुद्धा होते. विनोद शेठ भोईर आले होते, त्यांनी मॅचचा आनंद घेतला, आस्वाद घेतला. तदनंतर पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी सरकार मोबाईल कडून जे सायकल आहे इमाम उल साहेब, ते इमाम उल साहेबांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. सौद पटेल साहेब सुद्धा आता या 2 टीमला लीड करतील येणाऱ्या पाहिलं तर यंगस्टर खेळाडूंना. सोबत पाहिलं तर व्यासपीठावर दर्शनजी हलपतराव साहेब सुद्धा आहेत. सोबत पाहिलं जयजी पाटील साहेब सुद्धा आहेत. अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित राहताना आपण पाहिलं.
त्यासोबत सुनोदा शेलार यांनाही आपण पाहिलं. त्याचबरोबर मावळचे अनेक तोफ, मावळचे अगदी पाहिले तर बरेच मित्र परिवार आपण या व्यासपीठावर पाहिले. अगदी बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधील बरेच मित्र परिवार जे आपण पाहिलं तर आसिफ भाईचे मित्र आहेत, इम्रान भाईचे मित्र आहेत, दानिश भाईचे मित्र आहेत, ते सुद्धा आपण या व्यासपीठावर पाहिले. सर्वांनी स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. स्पर्धा रंगवायची एक सोपं काम नसतं, परंतु ती सोपं कधी करता येतं या अशा मित्र परिवाराने जर साथ दिली तर कोणती गोष्ट अशक्य नाहीये. आज कृष्णाला सुदामाची साथ, प्रभू श्रीरामांना जर पाहायला गेलं तर बजरंगबली हनुमानाची साथ मिळाली. मग त्यावर आपण पाहिलं तर लंका दहनी करता आलं. मग मित्राची साथ नेहमी पाहिजे. एक मित्र असावा साथीला, अगदी त्याच्या जीवावर अगदी पाहायला गेलं तर जग जिंकण्याचं स्वप्न सुद्धा नक्कीच पूर्ण केलं जाऊ शकतं. आज आपण या संपूर्ण भारतामध्ये एक गोष्ट पाहतो. खर तर हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मित्र अमित शाह दोघांनी अगदी संपूर्ण देशामध्ये अगदी अव्वल राहण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं. संपूर्ण फक्त भारतात नाही तर जगामध्ये सर्वात मोठी पार्टी बनवण्याचं काम त्यांनी केलं. या दरम्यान आपण स्वागत देतो जयेशजी पाटील यांचं स्वागत या मंचावरती केलं जातंय. मी मुनाफ पटेल साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जयेशजी पाटील यांचं स्वागत करावं. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आणि या कर्तव्याच्या दृष्टीने आपण पाहुण्यांचं करतोय स्वागत. वेलकम जयेशजी पाटील, आपलं स्वागत या मंचावरती केलं जातंय. मुजीब खरबे देखील इथे आलेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. आज रविवार होता त्याच्यामुळे खूप बिझी होते. कॅमेरामन जरा फोकस करा. आकाश सर, मॅच देखील एक जबरदस्त मोड वरती आलेली आहे. पितांशिलर परळी संघाच्या विरोधात आपण धामणी संघाला पाहतोय. यानंतर मी खरबे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत करावं. आणि यानंतर पाहुणे आकाश सर. पुढील सन्मान आपण सन्माननीय सचिनजी गवळी साहेबांचा आपण या व्यासपीठावर करणार आहोत. सचिनजी गवळी साहेबांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. सचिनजी गवळी साहेब आहेत, त्यांचा आपण या व्यासपीठावर आपण सन्मान करणार आहोत. खरबे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. अर्थातच गवळी साहेबांचा. तदनंतर एक डॅशिंग पर्सनॅलिटी सासगावची, सर्व युवकांमध्ये अगदी पाहिजे तर एक फेमस असलेले व्यक्तिमत्व दर्शनजी हलपतराव यांचं आपण या व्यासपीठावर सन्मान या मुख्य अतिथी मंचावर करणार आहोत. मग सासगाव विभागामध्ये होणारी जी पाहिलं तर मानाची प्रीमियर लीग, तिथे पाहिलं तर प्रत्येक वर्षी, फक्त 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष नाहीये, प्रत्येक वर्षी मोठं योगदान त्यांचं असतं. सातभाई रोयकर यांना आपण विनंती करूया हलपतराव साहेबांचं आपण स्वागत करावं, ज्यांचं प्रत्येक वर्षी योगदान पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळालं. त्यांची संघ देखील खेळला आणि आता मात्र दोस्ती चषकामध्ये त्यांचं शुभ आगमन आणि त्याचं स्वागत या मंचावरती केलं जातंय. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय हा गोड हसणारा चेहरा आहे जयजी पाटील यांच्या कॅमेऱ्यामध्ये देखील एक क्षण टिपले जातात. पाहुण्यांना विनंती असेल आपण आता असं नसतं बा, आपलं स्वागत आहे. ओव्हर टू आकाश सर. यस, थँक्यू सर. अर्थातच इथे पाहिलं तर गोड व्यक्तिमत्व अर्थातच आपल्या व्यासपीठावर. त्याचबरोबर बाहुबली जयेश पाटील आहेत, त्याचबरोबर दर्शन हलपतराव सर आहेत. अनेक मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांनाही माहिती आहे स्पर्धा चांगली आणि या स्पर्धेमध्ये अगदी आमच्या शिळफाट्याचा एक जबरदस्त आवाज. दीपक पाटील सर सुद्धा आहे. तुषार सर खर तर आज आम्हाला अगदी बाईकवर दिसले. अगदी एक विचार होता की दीपक पाटील सरांना सोबत कुठेतरी तुमच्या कॉमेंटरला तुम्ही घेऊन गेलं पाहिजे. परली विभाग असू दे, कुठे असू दे, अगदी तुमच्या साथीला जर त्यांना घेऊन गेलं तर अगदी ते सुद्धा पाहिलं तर तेवढंच नावारूपाला, कारण जबरदस्त कॉमेंटेटर आहेत. एक चांगला आवाज आणि त्याचबरोबर क्रिकेटची चांगली शैली आणि आपल्याला अगदी गुरु मानतात. मग त्यांना परळी दाखवली. अगदी तू पाहिलं तर रायगडच्या बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर कॉमेंट्री करू शकतात. तसे दीपक पाटील सर, त्यांचं आपण स्वागत करूयात. चांगली बॉलिंग चालू आहे. दीपक पाटील खूप फेमस आहेत तिकडे. पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्णय मैदानाच्या आत येतो वाईट साठी. बॅटिंग टीमनं हा निर्णय घेतलाय आणि तिसरे पंच नक्कीच पाहून सांगतील काय घडलं आणि काय बिघडलंय. दीपक पाटील सरांचा आपण विचार करतोय ना, ते एक बँजो मास्टर आहेत. तिसरे पंच ऑफिशियल आमच्या पंचांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय, आपण या.
आलेत पंच, स्वागत असेल त्यांचं देखील. दीपक पाटील सरांचा आपण विचार करतोय. एक चांगले बँजो मास्टर आणि JSW सारख्या मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत असतात, त्यामुळे ते बिझी असतात. नाहीतर परळी नाही लोणावळा पण फिरवला असतं त्यांना. पण आता त्या मंचावरती आले. शिळपाटा संघ 2 मॅच जिंकलाय. त्यांची मॅच पाहण्यासाठी ते खास इथे आले. त्यांचं स्वागत नक्कीच करूया आणि यानंतरच्या मॅच साठी आपण त्यांना समालोचन करण्याची नक्कीच संधी देऊ. फेअर डिलिव्हरी अर्थातच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे ठरतोय अनसक्सेसफुल आणि त्यासोबत धावा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये जर पाहिल्या तर स्थिरावत आहेत त्या 10 वर. 33चं आव्हान होतं आणि 33चं आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शिवा दळवे त्याचबरोबर अल्पेश दळवे मैदानावर उतरलेत. सोपं नाही धावा करणं. आपण पाहिलं तर मागील 3 रात्रीमध्ये पाहिलं बॉलरचा वर्चस्व पाहायला मिळाला. खेळपट्टी अगदी बॉलरच्या प्रेमात पडली आणि त्याचबरोबर बॉलरला चांगल्या प्रकारचा सुर्ग बसला. हा वाईट बॉल येतोय. तुषार जर आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलं तर ताबिशची गोलंदाजी काय जबरदस्त गोलंदाजी ताबिश यांनी केली. त्याचबरोबर मोफित पारकर यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. अशरफ भाईंची गोलंदाजी आपण पाहिली. त्याचबरोबर पाहिलं तर गोलंदाजी फिरकीचा जादूगार मुजीब खरबेची पाहायला मिळाली. खरं तर मुजीब खरबे आउट ऑफ फॉर्म होते, परंतु आता त्यांना इन्फॉर्म आणण्याची नक्कीच संधी मिळाली. फक्त एकच खेळाडू पाहिलं तर हाल संघाचा फेमस फॉर्म मध्ये होता, तो म्हणजे सुफियान संधे आणि अशरफ भाई. बाकीची प्रत्येकाला अगदी पाहायला गेलं तर प्रयत्न करायचे होते की आपल्या संघालाही जिंकवायचं होतं आणि त्याचबरोबर स्वतःलाही पाहिलं तर सिद्ध करायचं होतं की हाल संघाची याआधी पाहिलं तर मॅचेस आपण बघायचो. प्रत्येक संघ म्हणायचा की हाल संघ थोडी प्रॅक्टिस करून जावं लागेल, त्यांच्यावर अभ्यास करून जावं लागेल. परंतु हा संपूर्ण वर्ष हाल संघाला अभ्यास करावा लागला आणि अखेरीस तो पेपर त्यांनी या मैदानामध्ये सोडवला आणि टॉप 5 मध्ये पोहोचले सुद्धा. 15 धावा झाल्यात. 33चं टार्गेट असताना आता 15 झाल्यात, म्हणजे शिल्लक आता असतील ते अर्थात 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 18 धावा. 18 करायच्यात आणि त्यासोबत पाहिलं तर हाल संघाचा आपण प्रामुख्याने विचार करूयात. अमन स्पोर्ट्स क्लब हाळ ए संघ, बी संघही खेळला, बी संघ पराभूत झाला, परंतु ए संघ काल खेळताना बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये पाहिलं तर मुनीरची बॅटिंगची गरज होती. टीमला गरज काय होती? मुनीर संपूर्ण वर्षभर आउट ऑफ फॉर्म होते, फॉर्म मध्ये आले, बाईकच्या रेसमध्ये सुद्धा आहेत, परंतु आपल्या संघाला विजय मिळवून पुढे घेऊन झाले ही महत्वाची गोष्ट. तदनंतर पाहिलं तर सुफियान संदेशची जी फिल्डिंग, ती फिल्डिंग पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमधली चांगल्या प्रकारची फिल्डिंग, अव्वल दर्जाचा फिल्डर तेही ठरू शकतात. सोबत पाहायला गेलं ताबिशची बॉलिंग, मुजीब खरबेची बॉलिंग, सोबत पाहिलं तर अशरफ भाईचा तर नादच नाहीये. ज्या प्रकारे अशरफ भाई आजही चांगली बॉलिंग करतात ना, भल्या भल्या बॅटरला शांत बसवतात. स्पिन बॉलर आणि त्यामध्ये टाकणारे यॉर्कर बॉल ही त्यांची खासियत. सुफियानने एक हातामध्ये जो पकडलेला कॅच तोही या स्पर्धेमधला महत्वाचा ठरेल. संपूर्ण मैदान अगदी पाहायला गेले तर अगदी वीटभट्टीचा जो धूर होता त्याने अगदी झाकून गेलं होतं. बॉल दिसेनासा झाला होता, कॉमेंट्री बॉक्स मधून बॉल दिसतच नव्हता. आजपेक्षा अगदी विपरीत परिस्थिती होती. तिथे पाहिलं तर जी फिल्डिंग केली, त्या प्रकारे बॅटिंग केली, बॉलिंग केली, म्हणून पाहिलं तर हा संघ जिंकला. आणि खरं तर ते जिंकण्यामागे महत्वाची गोष्ट त्यांचे प्रेक्षकांनी त्यांना दिलेला जो पाठिंबा तो महत्वाचा ठरला. आणि आता धावा झाल्या त्या अर्थात 15 आणि जिंकण्यासाठी 18ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर विजय इच्छा विरुद्ध करण्याचा आक्रमण प्रयत्न, फिल्डर जजडाऊन करतील, विकेट जाईल मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट अल्पेश ठरतायत, विकेट देऊन मैदानाच्या बाहेर बाद. खेळाडू अल्पेश दलवी मैदानाच्या बाहेर येतात. न्यू बॅटर ऋतिक नाकाते इन्फॉर्म खेळाडू या मॅच मध्ये आता खेळताना आपण पाहणार त्यांना, परंतु करायच्या त्या आता 18 धावा. बॉल शिल्लक आहेत 11 बॉल आणि 18 धावा करायच्यात. समोर पाहिल्या तर जरीबरी माता धामणे संघ सहजरित्या सामना सोडणार नाहीये. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाने आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलीये. तो संघ धामणी आता मैदानामध्ये आल्यानंतर बॅटिंग कमी झालीये, परंतु तीच भर काढणार ती बॉलिंग मध्ये. एक चांगल्या युनिटीने खेळणारा संघ आपण पाहतोय. मग त्यामध्ये टीमचे कॅप्टन अनिकेत प्रत्येक वेळी टीमला चांगल्या प्रकारे लीड करतात. लीडर कसा असावा तर अनिकेत त्याचं उत्तम उदाहरण. बॅटिंग मध्ये जरी दडपणाखाली आलो तरी आपल्याकडे एक संधी आहे, आपल्याला बॉलिंगने मॅच कव्हर अप करायची, ती आता चालू आहे बॉलरच्या माध्यमातून.
फुलटॉस बॉल, त्यावर आक्रमणचा झालाय प्रयत्न आणि त्याचबरोबर जाईल बॉल सीमारेखा बाहेर आलाय तो म्हणजे षटकार. आईवा कॅच अखेरीस झाली असेल तर अगदी पाहिले जर ऑन स्क्रीनला पकडण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु आयवा कॅच सुटले. 200चं कॅश प्राइज आयवा कॅच साठी लावलं गेलं. आता दर्शनजी अल्पतराव साहेबांच्या शुभ हस्ते ते आयवा कॅच साठी दिलं जाईल. पण 200 कमवायचे आणि या स्पर्धेमध्ये आपलं नाव नक्कीच व्यासपीठावर घेऊन यायचंय. कॅच पकडल्यानंतर लगेच पर्यंत प्राइज दिलं जाईल. चांगला बॉल पडलाय, डॉट बॉलची सांगता, मागील बॉलवर षटकाराने मॅचचं चित्र थोडस अगदी जवळ करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डॉट बॉलने पुन्हा एकदा थोडं मॅच दूर घेऊन गेलेत. 21 झाल्यात आता करायच्यात त्या पाहायला गेलं तर 33चं टार्गेट म्हणजे 12 धावा अजून करायच्यात. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 12चं इक्वेशन. ऋतिक नकाते बॅटिंग करतात, इन्फॉर्म खेळाडू, परली संघाचा एक जबरदस्त खेळाडू. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या संघामध्ये आता आपण पाहिलं तर शिवा दळवी अँकरची भूमिका जरूर नक्की अदा करतील. त्याच स्वरूप पाहिलं तर या संघामध्ये भले भले बरेच मोठे दिग्गज खेळाडू आहेत. आपण खरं तर पाहायला गेलं तर अजूनही कल्पेश सारखा खेळाडू येणं बाकी आहे. षटकारांचा बेताद बादशाह कुणाला कार्यकर येणं बाकी आहे. 40+ मिथुन लांगी आहेत, ते सुद्धा येणारे बाकी आहे. परंतु आता बॉल शिल्लक असतील ते अर्थातच 8 आणि 8 बॉल मध्ये करायच्यात 12. पुढे सरसावले खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने बॉल अगदी पकडला जातोय, गॅदर केलं, फेकी झाली आहे, मिळेल 1 धाव. मॅच थोडीशी अगदी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न झालाय. या 1 धावेने आता गरज असेल ते जिंकण्यासाठी 11 आणि त्याचबरोबर बॉल शिल्लक 7 मध्ये 11 करायचे आहेत. 7 बॉल शिल्लक असतील. ज्या प्रकारे साथीला साथ मिळाली, स्पर्धा जणू काही पाहिलं तर एक मोठ्या उंचीवर नेण्यासाठी या त्रिशंकुनी नक्कीच मेहनत घेतली आणि त्यांना 7 पाहिलं तर या ASL क्रिकेट टीमची आणि या सर्व पाठीराख्यांची मिळाली. 7 बॉल मध्ये 11 करायच्या, एकावर 1 11. आता एकीला 1 नक्कीच 7 देऊन आता ही सामना जिंकवायचा असेल तर अर्थातच शिवा दळवी आणि टीमला चांगला खेळावा लागेल. चांगला बॉल, सन्मान देण्यासारखा बॉल पाहायला मिळाला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करण्यासाठी वेगवान धावल्या दोन्ही बॅटर. 2 धावा झाल्या कंप्लीट. त्याचबरोबर तर ऋतिक नकाते आणि सोबत शिवा दळवी रनिंग चांगल्या प्रकारे करतात. आणि त्यासोबत जर पाहिलं तर आता करायच्यात धावा 9 आणि बॉल शिल्लक आहेत ते 6 बॉल. 6 मध्ये 9 धावा करणं गरजेचं ठरेल. या 6 मध्ये 9 धावा केल्या जातील का की वाचवल्या जाईल पाहिलं जाईल. नेहमी आपण पाहिलंय 6 बॉल मध्ये 9 धावाचं इक्वेशन बॉलर साठी अगदी महत्वपूर्ण ठरतं. बॉलर बऱ्याचदा या अशा इक्वेशन मध्ये आपली चांगली सरसी करतात. आणि त्यानंतर आपण पाहिलं लवजी संघ आहे तर लवजी संघाला सुद्धा विनंती असेल की आपण टॉस साठी येऊन थांबायचंय. पुढील मॅच आपण पाहणार आहोत अर्थातच यंग खेळाडूंची असेल ती हाल वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध मास्टर 11 हाल. व्यासपीठावर आपण उपस्थित पाहुणे पाहतो अर्थात दळवी साहेब आहेत. सोबत पाहिलं तर बाहुबली आमचे जयजी पाटील, महड गावचा अगदी पाहिलं तर बेताद बादशाह, बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मोठं नाव आणि क्रिकेटमध्ये तुषार सर 6 धावा नाही मारत, डायरेक्ट 12 धावा मारतात. कधी कधी असं वाटतं बॉल षटकार मारल्यानंतर बॉल फुटलाय की काय, आल्यानंतर 2दा-3दा चेक करावा लागतो. एवढे मोठे षटकार मारण्याची ओळख असलेले जयजी पाटील आणि त्यासोबत पाहिलं गेलं तर दर्शनजी हलपतराव, युवकांच्या अगदी पाहिलं तर मनावर राज्य केलेले दर्शन हलपतराव, त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 रात्रीमध्ये व्यासपीठ गजबजलंय. अनेक मान्यवर आपण पाहिले, हालगावचे पाहिले तर अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावर पाहिले. त्यासोबत फक्त व्यासपीठ नाही, ते व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जिथे आपण पाहिले तर ह्या हालगावचे सर्व प्रेक्षक पाहतोय तेही पाहिले तर मॅचचा आनंद घेत आहेत. दर्शनभाई अल्पतराव यांच्याकडून पाहिलं तर आता 6 बॉल बाकी आहेत, आता अर्थातच 5 बॉल बाकी आहेत. या 5 बॉल मध्ये जर का कोणी प्रेक्षक कमाल कॅच पकडला तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. षटकाराच्या बाहेर कॅच पकडा, 500 रुपये मिळवा. दर्शनभाई अल्पतराव यांच्याकडून हे बक्षीस लावलं गेले. आता करायच्या जिंकण्यासाठी 8 धावा, बॉल शिल्लक आहेत ते 5 मध्ये 18ची गरज समोर पाहिलं तर आता आपल्या अस्तित्वाची लढाई खेळण्यासाठी या खालापूरच्या नगरीमध्ये हालगावच्या मैदानामध्ये अवतरलेत 200 ट्रॉफी मध्ये आपले नाव कोरण्यासाठी. नाव त्यांचं शिवा दळवी.
शिवा दळवीचा अगदी फटका पाहिलं तर इथे फाईन लीगच्या डोक्यावरून जाईल सीमारेखा बाहेर. शिवा दळवीने दाखवली आपली ताकद, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. 29 झाल्यात म्हणजे अर्थातच आता जिंकण्यासाठी अजून बाकी आहेत ते 4 धावा. 4 करायचे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलिंग ट्रॅकवर असलेले गोलंदाज मयुरेश एक चांगले गोलंदाज आहेत. आता 4 मध्ये 4 वाचवायला जाऊ शकतात. डॉट बॉल टाकावे लागतील. फिल्डिंगला साथ द्यावी लागेल. चांगली लढलेली मॅच आपण पाहतोय. मॅच मध्ये 33 हव्यात, 35 हव्यात, 50 हव्यात हे माहिती नाहीये, पण आता आम्ही उतरलो बॉलिंग मध्ये. या धावा वाचवण्याचा प्रयत्न करू आणि जो प्रयत्न करतो अखेरीस त्याला यश सुद्धा येत असतं. आता प्रयत्न करताना पाहिलं तर इथे जरी मरी माता धामणी संघ समोर पाहिलं तर बॅटरने काम केले. बाउंड्री मारून आता धावा बॉल टू बॉल आणल्यात समोर. आता मयुरेशला प्रयत्न करावे लागतील. मयुरेशचा बॉल उंच हवेत कॅच घ्यावी लागेल. निर्णायक कॅच. आता मॅच मधली अगदी चित्र बदलणारी मॅच. जिथे असं वाटत होतं शिवा दळवी यांचा पाहिलं तर इथे चांगला फटका, त्यानंतर बाउंड्री मिळाली. पुढच्या शॉटवर पाहिलं तर धावा अगदी वसूल करतील पुन्हा एकदा, परंतु नाही. क्रिकेट हेच आहे की एखाद्या क्षणामध्ये अगदी पाहिलं तर क्रिकेटमध्ये रंग बदलून जातो आणि तशाच प्रकारे पाहिलं तर इथं कॅच घेतली गेली आहे. मितांशिलम परली संघाचा शिवा दळवी होत आहेत बाद. आणि आता नवीन बॅटर कोण येणार याच्याच पाहिलं तर उत्सुकतेमध्ये संपूर्ण परली सुधागडचा संपूर्ण खेमा असणार. त्यांनाही माहितीये मॅच मध्ये जिंकायचे तर कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. ऋतिक आहेत ते नॉन स्ट्राईक एंडला. आता येणारे बॅटर कोण आहेत? अर्थातच अनिल कोहली एक जबरदस्त समालोचक म्हणून सुद्धा त्यांची भूमिका नेहमी पार पडतात ते. परंतु आता टीमला गरज आहे 45 नंबरची जर्सी, त्यांचा आवडता जर्सी क्रमांक परिधान करून आपल्या मितांशिलन परळी संघाचं नाव या हालच्या मैदानामध्ये आणि या दोस्ती ट्रॉफी मध्ये टिकून ठेवण्यासाठी चालल्यात मैदानामध्ये. अगदी रॉयल एंट्री करायची असेल तर अगदी पाहिलं तर खेळी तेवढा चांगला यादी केलाय आणि तो आता खेळ पुन्हा एकदा पाहिलं तर बहरावा लागेल, चांगला करून दाखवावा लागेल. गरज आहे 3 बॉल मध्ये ती 4 धावा संख्येची. 3 मध्ये करायच्या 4 धावा. लक्ष सोपं नाहीये. अशा बॉल टू बॉल जर आपण मॅच बऱ्याचदा पाहिला तिथे बॉलर सरशी करताना पाहिलं आणि अनिकेत विकेटच्या मागे ज्या आहेत अगदी मास्टरमाइंड कॅप्टन या जरीमरी माता धामणी संघाचे कोणत्याही क्षणामध्ये सामना सोडत नाहीत आणि बॉलरची मयुरेशची तेवढीच चांगली साथ. मयुरेशने टाकलेला बॉल कॅचही तेवढा जबरदस्त पकडला, ऋतिकने पकडला आणि त्याचबरोबर आता 3 मध्ये इक्वेशन पोचलंय ते 4 धाव्यांचं. 3 मध्ये 4 धावा करायच्या. ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो की मॅच रंगला पाहिजे, जिंकणं हारणं हे पाहिजे त्यानुसार वेळेवर अवलंबून आहे, परंतु प्रेक्षकांना काय हवंय मॅच रंगला पाहिजे. 4 धाब्यांची गरज, 3 बॉल बाकी. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी पहिला गेला तर वाडिश लॉंगाच्या ठिकाणी बॉल गेला. आता ऋतिक आलेत. ऋतिकवर संपूर्ण जबाबदारी. मॅच थोडी इथे पाहिलं तर फसल्यासारखी झाली जणून. 2 मध्ये करायच्या 3 धावा. एखादा डॉट बॉल आला प्रेशर तयार होईल अर्थातच मितांशिलन परली संघावर, परंतु आली धाव तर इथं बॉलिंग करणाऱ्या संघावरही प्रेशर तयार करू शकतो अर्थातच बॅटिंग करणारा संघ आणि त्याचबरोबर ऋतिक. मितांशिलन परली संघ आपण पाहतोय खालापूरच्या प्रत्येक टुर्नामेंट या संघाची एंट्री आपण पाहिली गेली आहे आणि सुधागड मधून पहिला संघ कोणता असेल तो संपूर्ण या सुधागड मधून खालापूर मध्ये येऊन एंट्री करणारा तो म्हणजे हा परलीचा संघ. जबरदस्त संघ परंतु आता करायच्या 2 मध्ये 3 धावा कंपल्सरी चेसिंग. ऋतिक समोर बॅटिंग स्ट्राईक एंडला चेंज लागले. त्याचबरोबर मागे बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला. लाजवाब फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालं. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्नामध्ये रनआउट होणार पण तो आता धावा सुद्धा वाचवल्यात. फिल्डरने केले शर्तीचे प्रयत्न. आजही पाहिलं तर आपण IPL मध्ये जो थरार पाहिला 1 मध्ये 2 धावा असताना रासिक सलामदारने धावा पूर्ण केल्या. मुंबई हारली तिथे RCB जिंकला, परंतु आता इथे कोणी जिंको कोणी हरो इथे क्रिकेट जिंकणार आहे. 1 मध्ये करायच्या त्या धावा 2. बॅटिंग स्ट्राईक एंडला ऋतिक असतील परंतु आता नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर कल्पेश दळवी आहेत परंतु आता धाव घ्यायची. आता कल्पेश दळवीला धावायचं परंतु आता सर्वपरी सूत्र गेले ते एका बॅटरच्या हातामध्ये. नाव त्यांचं ऋतिक. आपलं नाव या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल, अस्तित्व आपलं या पणाला लागलंय कारण की जिंकणारा संघ सेकंड राऊंड मध्ये खेळणार तो अर्थातच अल्पेशिलन लवजी ब संघाच्या विरुद्ध. आज अल्पेश नाहीयेत, आज भावेश सावंत नाहीयेत, आज या टीम मध्ये महत्वाचे खेळाडू नाहीयेत, परंतु तोही महापोलीच्या विरुद्ध जर पाहायला गेले तर आपण त्या संघाला लवजी संघाला जिंकताना पाहिलं. मग भिवंडीच्या विरुद्ध खालापूर संघ जिंकला. खालापूरचा अल्पेशिलन लवजी संघ जिंकला.
आता एक मध्ये 2 धावा करायच्या आहेत ना, भूतो ना भविष्याची स्पर्धा पाहतोय. 1 ला 2 धावेंची कंपल्सरी गरज. चांगला फटका कव्हरच्या दिशेने, अगदी गॅप सिलेक्शन आणि या मॅचला होतोय विजयी. आपल्या नशिबाने आपल्याला पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावर खेळण्याची दिलेली संधी आपल्या मितांशील परळी संघाच्या संघ मालकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास करून दाखवला सार्थ आणि त्याचबरोबर ठोकतोय विजयी चौकार.